चाललंय काम. हा तू चाललंय बाहेर साहेब बरोबर. आज काय काम नाही घ्यायला. नाही काय काम नाही, कुठे यायचं? एक काम कर मग शहरातले आपण गटर खोलून पाहू. बरोबर चला ना, लगेच काढू. काय काम नाही तर काय आलं तसं ठेवा. हा, बरोबर. चल, चला. चल कर चालू. हा हा बुजला नाही का अजून? नाही अहो त्याचं काम चालू आहे ना. हा ते हा करतो राहुल इकडे. हो बोला ना साहेब. अजून नगर रोडचा रस्ता खोदून ठेवला, बुजला नाही का अजून? अहो ते कामगाराचे पेमेंटच नाही झाले, ते कुठून रस्ता बुजीत मग? एक काम कर मग, बोला ना. खोदणारे कामगार परत बोलू. परत काय बोलायचे ते? अरे तिथं खोदणारे कामगार तिथं बोलून थोडं करायला लावलं, लोकांना वाटण काम चालू आहे ना, मग कोणी तक्रार करणार नाही. बुजलं का म्हणणे अजून आलं का लक्षात? हो आलं साहेब, हा करतो फोन. काम करावं आज अजून दिवस मोका वाट राहिला. कॉन्ट्रॅक्टर हा ऐका, मग झालं ते जाऊ द्या तिकडं. मग एक विनंती आहे तुम्हाला. काय हो? ते खड्डं तुम्ही काय करायचं ते तुमलं ते गेलं तिकडं. पण मी आता आमच्या रोडनी येत होतो. हो तर त्या खड्ड्यामुळे माझी गाडी हप्त्यावर घेतली मी, त्या गाडीची चिशी बेंड झाली. तर मी काय करायचं ते सांगा तुम्ही आता. एक काम कर, नंबर घे. साहेबाचा आहे का? साहेबाच नाही, गॅरेजचा नंबर आहे. प्रदीप बर्डे गॅरेज. लाव फोन त्याला. चांगलं काम अरे करतो. ते रस्ता नीट करा, मला गॅरेजचा काय नंबर देतो. ते खड्डे भरा तुम्ही. तुला माहिती आहे का सकाळी काय झालं, काय केलं मी? तू काय येतो केलं काही पण तुम्ही? कारण सांगतो. काय अरे कारण तुम्ही- झाली माझी गाडीची चिशी बेंड. अरे तिथं मी काल सकाळीच तिथं खड्डे बोजायला माणसं पाठवले, ते सिमेंटाचे गोण्या पाठवले, तर सारे खड्डे बोजून त्यांनी मला फोटो टाकले. अरे रोड तो डांबरीचा आहे. हा तुम्ही सिमेंटाने भर राहिले तो रोड. आकलीचे भाग आहे का तुम्हाला? अरे अरे आपत्कालीन अख्खं वाहून गेलं ते. आपत्कालीन परिस्थिती असे निर्णय घ्यावे लागतात आम्हाला. आता कुठं डांबर सुधीत बसायचे बरं अर्ध्या रात्री, आणि ते पाऊस आला त्यांनी खड्डे परत ओपन झाला असं. आता ते निसर्गाची देणी, आपण काय करणार त्याला? नैसर्गिक आपत्ती म्हणते त्याला. अरे तुला कॉन्ट्रॅक्टर कोणी केलंय रे तुला? गव्हर्नमेंटनी. जाऊ का? काही नाही, ते प्रदीप बर्डेचा नंबर देत मी तुला SMS करतो.